मेळघाटमध्ये विविध प्रलंबित प्रश्नांवरून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे। शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाकडे शासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे। मेळघाटातील प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाचा टप्पा संपला असून सरकारने दखल घेतली नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। जिल्हा पातळीवरील काही प्रश्न मार्गी लागले असले तरी शासनावरील अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यानं आदिवासी समाजात नाराजी असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। तसेच वाळू धोरणावरही त्यांची नाराजी व्यक्त करत प्रशासनाने या प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली। शासन स्तरावरच्या कर्जमाफीच्या संदर्भात रेग्युलर कर्जदार आहेत त्याचा विषय आहे। दुसरा पेरणी ते कापणीपर्यंतचा विषय आहे। खास करून मेळघाटमध्ये जर त्याची सुरुवात केली तर प्रचंड ताकद मेळघाटातल्या लोकांना तिथे भेटेल। त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढण्याची ताकद त्या मागे आहे। जलसंधारणचे काम म्हणजे प्रत्येक नाल्यावर आणि नदीवर तर पाणी वळवण्याचं काम जर झालं तर प्रचंड कायमची पाण्याची समस्या सोडू शकतोय। इथल्या शिक्षणाच्या संदर्भातला विषय आहे। चुरणीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भातला विषय आहे। त्याचं अपडेट म्हणजे शनिवर्धित करणं गरजेचं आहे। चुरणी तालुक्याचा विषय असणार। सगळ्या ज्या महत्त्वाच्या विषय घेऊन MRGS मध्ये काही बदल करणं गरजेचं आहे। सेमाडोला 3 बसेस ठेवून त्या आजूबाजूच्या गावाला कसं कव्हर करता येईल वाहतुकीसाठी, ह्या सगळ्या विषय घेऊन आणि रायगडच्या आंदोलनानंतर जे मुख्यमंत्र्यांना बैठक घेतली होती त्याच्यातले काही दिव्यांगाचे विषय होते ते सगळे आज चर्चा आम्ही करणार आहोत।